बहिणींनो भावांनो, आज जो व्हिडिओ मी घेऊन आलेले ना तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे आणि जसा मला भरपूर असा फायदा झालाय तसा तुम्हालाही ह्या व्हिडिओचा भरपूर असा फायदा होणार आहे। आता तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या घरात उंदीर, पाली, झुरळ ह्या प्रकारचे सगळे प्राणी आपल्या घरात राहत असतात आणि त्याच्यानंतर मांस कमी आणि हे प्राणीच घरात जास्त दिसायला चालू होतात। त्यामुळे आज आपण जी मी घरच्या घरी रेमेडी करत असते ना तीच तुम्हीही करा। त्याच्यानंतर तुमच्या घरात पाली, उंदीर, झुरळ कधीच दिसणार नाहीत। आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या किचन मध्ये बेसिंग भांडं असतं आणि त्या बेसिंग भांड्यातनं भरपूर असे झुरळ येत असतात। आता कोणाकोणाच्या घरात बेसिंग भांडं नाही पण त्यांच्या घरात झुरळ सुद्धा नाही, पण आता जास्त प्रमाणात घरात बेसिंग भांडा बसवलेले जाते भांडे घासण्यासाठी। आणि ज्या टायमिंगला भांडे घासतो आपण त्या टायमिंगला बेसिंग भांड्याच्या पाईपात खरकट राहतं आणि खरकट राहिल्यामुळं आपल्या बेसिंग भांड्यात झुरळ व्हायला चालू होतात, कारण की चेंबरची डायरेक्ट लाईन आपल्या बेसिंग भांड्यात जोडल्यामुळं आपल्या चेंबरमधनं सगळे झुरळ आपल्या घरात येतात। बेसिंग भांड्यातलं खरकट खायला आल्याच्या नंतर ते घरात सुद्धा प्रवेश करतात आणि घरात कोणची वस्तू आपण ठेवलेली असती ती वस्तू उचलली का त्या वस्तू खाली झुरळाची पिल्लं असतात। आणि तशाच पाली सुद्धा भरपूर आपल्या घरात भिंतींवर असतात आणि उंदीर तर प्रमाणात आपल्या कपाटात किंवा आपल्या शोकेशमध्ये, दिवाणमध्ये ह्या जागी जास्त उंदराचा सहवास असतो, कारण की आपण दिवाणमध्ये सुद्धा भरपूर असं सामान ठेवलेलं असतं, चिंध्या असतात, काही जे न लागणारं सामान आपण दिवाणमध्ये ठेवत असतो। तर त्याच प्रकारे आपण कपाटात सुद्धा भरपूर असे कपडे हे ठेवलेले असतात। त्यामुळे जास्तीत जास्त उंदीर जिथं भरपूर असं आपण पसारा ठेवलेला असतो घरात त्याच ठिकाणी उंदीर लपलेले असतात आणि त्यांना मारायचं असलं ना तरी ते उंदीर घावत नाही। मग त्यामुळे आज आपल्याला घरच्या घरी घरातल्या काही वस्तूंनी अशी भारी रेमेडी तयार करायची ना की तुमच्या घरात उंदीर, पाली आणि झुरळ हा प्रकार कधीच तुम्हाला दिसणार नाही। जसा मला 100% फरक पडला ह्या वस्तूंचा तसं तुम्हालाही होणार आहे बरं का, कारण की मी स्वतः वापरल्याच्या नंतर तुम्हाला हे सांगत असते। त्यामुळे माझ्या घरात एकही उंदीर किंवा पाल आणि झुरळ कुठं तुम्हाला दिसणार नाही। इतका 100% प्रभावी ही जी रेमेडी तयार केलेली ती आहे। तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा आणि तुमच्या घरातले झुरळ, पाली, उंदीर कायमचे घालवा। तर चला बहिणींनो भावांनो, आज आपण करूया आता आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि घरातल्या काही वस्तू आहेत त्याच्यापासूनच आपल्या ही रेमेडी तयार करायची। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण की एकही वस्तू तुमच्याकडनं जर राहिली तर तुम्हाला 100% असा फरक ह्याचा पडणार नाही। आणि त्यामुळे आपण काय काय वस्तू टाकल्यात ते बघायचे आणि त्याला वापरायचंय कसं, तयार कसं करायचंय हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायचंय, तरच तुम्हाला 100% असा फरक ह्याचा पडणार आहे। तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर इथं आपण एक वाटी घेतलेली आणि इथं एक शॅम्पू घेतलेला आहे बरं का। आता तुमच्या घरात कोणताही शॅम्पू असू द्या, जो प्रकारचा शॅम्पू तुमच्या घरात आहे तो शॅम्पू तुम्ही घ्या। आता मी इथं एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे, आपल्याला एकच शॅम्पू लागणार आहे। आणि जर तुमच्याकडे बॉटल असेल तर तुम्ही 1 ते 1.5 चमचा असा शॅम्पू आपल्याला इथं घ्यायचा आहे। आता एक पुडी आपण इथं शॅम्पूची सगळी टाकलेली आहे बरं का। आता शॅम्पू कोणत्याही कंपनीचा असला तरी चालतो बरं का। तर आता हे बघा, आपण सोडा घेतलेला आहे इथं, खायचा सोडा जो आपल्या घरात उपलब्धच असतो तो सोडा आपण इथं घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे। तर फक्त आपल्याला अर्धा चमचा सोडा टाकायचा बरं का, जास्त टाकायचं नाही। हा अर्धा चमचा सोडा झालेला आहे, अर्धा चमचा आपल्याला सोडा ह्याच्यात टाकायचा आहे। आता हा शॅम्पू आणि सोडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा शॅम्पू सोडा मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही बघा ह्याचा कलर पण बदललाय आणि हे जास्त असं फेस यायला दिसायला लागलंय, म्हणजे ह्याला जास्त फेस आलेला आहे बरं का आपण ह्याच्यात सोडा टाकल्यामुळं। आता आपल्याला काय करायचं माहिती का, इथं एक असा कांदा घ्यायचा आहे आणि हे वाटी एका साईडला ठेवून देऊया आणि इथं आपण एक कांदा घेऊया। आता कांदा एवढ्याच आकाराचा बास झाला बरं का, ह्यापेक्षा मोठा घ्यायची गरज नाही, एवढा कांदा बास होतो। त्यामुळे इथं एक कांदा घेतलाय आणि ह्याला आपल्याला सगळ्यात पहिल्यानंतर हे कांदा सोलून घेऊया। तर इथं आपला कांदा सगळा सोलून झालेला आहे आणि इथं मी एक खिसणी घेतलेली बरं का, त्या खिसणीने आपल्याला हा कांदा खिसून घ्यायचा आहे। आता मिक्सरला लावायची गरज नाही, कारण की कांदा बारका आहे आणि मिक्सरला लावलं तरी चालतो, पण पटकन खिसून होतं त्यामुळे खिसून घेतला तरी चालतोय।
आता इथं बारका कांदा आहे त्यामुळं मी खिसून घेते मिक्सरला न लावता, आणि बारकाच कांदा बास होतोय आपल्याला. हे असं आपण खिसून घेतलेलं आहे. आता बघा, हे कांदा खिसून घेतल्याच्या नंतर सगळा त्यात रस पण त्याचा पडलेला आहे, आणि जे कांदा आपण खिसून घेतलेला आहे तो ह्याच्यात ह्या साईडने आलेला आहे वरती खिस. तर आता आपण ह्याच्यात हे काढून घेऊया. ते सालपट पडले ते साईडला काढून घेऊ. आता जो कांदा आणि ह्या कांद्याचा रस आहे तो आपल्याला ह्या वाटीत टाकून घ्यायचा आहे बरं का, कारण की फक्त आपल्याला रसाचीच गरज नाही, हा जो कांदा खिसलेला आहे ह्याचा खिस पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे हे सगळं टाकून घेतल्याच्या नंतर आहे ना ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. हे अशा प्रकारे ह्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचंय. हे असं मिक्स करत करत राहायचं आपल्याला. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे बरं का, बघू शकता इथे तुम्ही चांगलं व्यवस्थित असं मिक्स झाले. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, हे असं साईडला ठेवूया आपण, आणि इथं एक आपण वाटी घेऊया बरं का. दुसरी वाटी घ्या, काय पण घ्या, डब्बा घ्या करता. तर इथं मी वाटी घेतलेली, आणि हे मिश्रण पण आपल्याला इथंच ठेवायचंय. तर आता आपण इथे थोडंसं पाणी ओतून घेतोय बरं का. तेवढं पाणी बस झालंय, तर म्हणजे अर्धा ग्लास इथं पाणी मी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यात आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचे. आता इथं मी मीठ दाखवते तुम्हाला किती टाकायचे. तर आपल्याला अर्धा ग्लास आपण पाणी टाकले, आणि त्यात 1 चमचा मीठ टाकायचं आपल्याला, जे आपलं रोजचं जेवणातलं मीठ असतं तेच टाकायचे. आता हे मीठ टाकल्याच्या नंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि पाणी गरम नाही बरं का, गारच पाणी आहे, कोमट पण नाही गरम पण नाही, गार पाणी घेतलेलं आहे आपण इथं. त्या प्रकारे असं चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ आपण. आणि मीठ आपलं बारीक आहे त्यामुळे लगेच ह्याच्यात विरघळून जात आहे असं चमच्याने मिक्स केल्याच्या नंतर. ते आपलं व्यवस्थित असं मीठ आता तुम्हाला ह्याच्यात दिसत नसेल, सगळं असं मिक्स झालेलं आहे. आपण ह्याला चांगलं चमच्याने ढवळून घेतलेलं आहे ह्या पाण्याला, त्यामुळे हे चांगलं मिक्स झालेलं आहे पाणी. आता आपल्याला काय करायचं इथं, तर असा लिंबू घ्यायचा आहे, आपल्या घरात लिंबू असतोच, तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि ह्या लिंबाला आहे ना आपल्याला ह्याच्यात पिळून घ्यायचे. तर सगळा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं 1 लिंबू पाहिजे बरं का. आता लिंबू बारका आहे बघू शकता तुम्ही इथं, त्यामुळे आपण 1 लिंबू टाकणार आहे. जर मोठा लिंबू असेल तर अर्धा टाकला तरी चालेल, पण लिंबू जास्त टाकायचा आपल्याला. थोडा तर लिंबाचा रस ह्याच्यात टाकायचा नाही, तर जास्त प्रमाणात आपल्याला इथं लिंबाचा रस लागणार आहे, त्यामुळे आपण जास्त प्रमाणात इथं लिंबाचा रस टाकला. आता हे पण बघू शकता तुम्ही, हे मिश्रण पण तयार झालेलं आहे आपलं. तयार झालं म्हणजे इतकं 5-10 मिनटं आपण त्याला साईडला ठेवलेलं हे पाणी तयार करूच. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यात जे लिंबाचे बिया हे पडलेले ना हे तसंच पडून द्यायचं, कारण की आपल्याला परत ह्याच्या बिया काढायच्यात, त्यामुळे आता लगेच काढायची ह्याला गरज नाही. आता आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची. तर आता तुम्ही हळद बघू शकताय, चिमूटभर मी हळद टाकायला लागले, जास्त टाकायची गरज नाही आपल्याला. एवढी चिमूटभर हळद ह्याच्यात बाद झालेली. जो अर्धा चमचा असतो ना आपले, तो हळद इथं मी मिक्स केलेली, म्हणजे जो हळदीच्या डब्याचा चमचा असतो ना तो चमचा आपण इथं अर्धा चमचा टाकलेला आहे. तर इथं हळद आपण टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचंय, हे जे साहित्य आहे ना हे आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे बरं का. हे असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं. हे कांदा आणि शॅम्पू आणि सोड्या होतात त्याच्यात, ते सगळं आपल्याला ह्याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला ह्याच्यात काय टाकायचं, जे तुमच्याकडं घरातलं तिखट असतं ना ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं. आता जो मसाला बघा करून ठेवत असतात तिखट मसाला, तो मसाला ह्यात टाकला तरी चालतो. मिरची पावडर टाकली ना तरी चालती, किंवा हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या ना
तरी ह्याच्यात चालतंय, पण तिखट ह्याच्यात टाकायचंय बरं का. तिखट टाकल्याशिवाय तुम्हाला 100% असा ह्याचा फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्याला इथं तिखट टाकून घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. आता मी तुम्हाला इथं चमचा दाखवते, तर चमचा भरून आपल्याला इथं तिखट टाकायचंय. तर आता आपण इथं चमच्यात घेतलेली आहे मिरची पावडर, एवढं मिरची पावडर आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणतंही तिखट घरात असू द्या ते टाकलं तरी चालतंय. फक्त आपल्याला इथं कांदा मसाल्याचा वापर करायचा नाही, कारण की कांदा मसाला हा जास्त तिखट नसतो, जरा आंबूस असतो, त्यामुळं तिखट नसतं त्याच्यात, तिखट कमी असतं. त्यामुळे आपल्याला इथं कांदा मसाल्याचा वापर करायचा नाही. मिरची पावडर किंवा कोणतंही तिखट तुमच्या घरात असेल त्याचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे. आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बरं का. आता आपल्याला काय करायचंय, ही जी कांद्याची वाटी होती ना, म्हणजे आपण शॅम्पू हे मिक्स करून ठेवलेलं, ते आपल्याला व्यवस्थित आता सगळे असे पाणी टाकून हे पण धुवून घ्यायचे आणि ह्याच्यात टाकायची. आता हे चांगलं आपलं मिक्स झालं आहे. आणि मिक्स झाल्याच्या नंतर इथं चहा गाळण घ्यायची आपल्याला, आणि चहा गाळणीने आपल्याला हे मिश्रण आहे ना गाळून घ्यायचे बरं का. हे अशा प्रकारे आता हे मिश्रण आपलं सगळं गाळण झालेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आता काय करायचं आहे, इथं अशी एक स्प्रेची बॉटल घ्यायची आपल्याला. घरात तुमच्या कोणत्याही स्प्रेची बॉटल असू द्या, किंवा स्प्रेची बॉटल जर नसेल तर आपली साधी बिस्लरीची बॉटल असते ना, ती जरी घरात असली ना, तर हा फक्त पंप आणायचा. हा पंप फक्त 20 रुपयाला भेटतो. बॉटल पूर्ण 50 रुपयाला भेटत, पण तुम्हाला फक्त हा पंप आहे ना 20 रुपयालाच भेटत. त्यामुळे बिस्लरीच्या बॉटलला नुसता 20 रुपयाचा हा पंप आणून जर ठेवला ना तुम्ही, तर भरपूर अशी तुमची कामं सोपी होतील. त्यामुळे आपण असा पंप घ्यायचा आहे आणि ह्याच्यात आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचंय. आता आपण हे ह्याच्यात ओतून घेऊया. ते मिश्रण आपण ह्याच्यात ओतलेलं आहे. आता हे झालं ह्याच्यात मिश्रण आपलं ओतून. आता आपल्याला हे पंप लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे मिश्रण आहे ना असं तयार करायचं घरात, आणि जिथं जिथं आपल्याला वाटतंय की इथं झुरळ आहेत, पाली आहेत, उंदीर आहेत, तिथं आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे. तुम्हाला हा स्प्रे मारून पण दाखवते कसा स्प्रे मारायचा आहे, चला. तर हे अशा प्रकारे जिथं जिथं उंदीर, पाली, झुरळ असतात ना, तिथं असा हा स्प्रेने आपल्याला असा स्प्रे मारून घ्यायचा आहे बघा. आता तुम्हाला दिसत असन ह्यातनं जे लिक्विड बाहेर निघलेलं आहे ते भिंतीवर असं पसरलेलं आहे बरं का. आणि हे लिक्विड आणि ह्याचा वास लगेच जात नाही, आणि ह्याचा उग्र वास येतो. त्यामुळं आपल्या घरात उंदीर, पाली, झुरळ अजिबात येत नाही, कारण की ह्याच्या वासानेच उंदीर आणि झुरळ, पाली निघून जातात घरातनं. परत तुम्हाला घरात कधीही उंदीर, पाली, झुरळ अजिबात दिसणार नाही. तर बहिणींनो आणि भावांनो, हे जे लिक्विड घरच्या घरी मी पाली, झुरळ आणि उंदीर घालवण्यासाठी तयार केले, हे तुम्हाला कसं वाटलंय हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून बघताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.